आज सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम, जय शिवराय, जय लवजी, जय भीम. या मागच्या इंटरॅक्टिव्ह पॅनलचा वापर शक्यतो इकडं कधी मी केला नाही. हे पोलीस भरतीचे विद्यार्थ्यांसाठी त्याचा वापर असतो, त्यासाठी मी तो करतो. परंतु आज याचा वापर मी खास करतोय कारण याचं कारण असं आहे का शिवप्रहारची बदनामी 2-4 वर्षापूर्वी झाली, मध्ये झाली, आताही चालू आहे. का बदनामी होती त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. शिवप्रहारची बराबरी होऊ शकत नाही म्हणून शिवप्रहारची बदनामी करण्यात येते. काय बराबरी होऊ शकत नाही? 2021 पासून शिवप्रहार काम करतंय निस्वार्थ भावनेने, बिगर राजकीय पद्धतीने, कोणत्याही पदाची, कोणत्या उमेदवारीची अपेक्षा न ठेवता आम्ही गावागावामध्ये जाऊन जनजागृती केली. भगवा मेळावा आम्ही घेतला गावागावात. श्रीरामपूरच्या अख्ख्या तालुक्यातले जवळपास 99% गावात जनजागृतीचे कार्यक्रम केले. तरुणांना शिवछत्रपतींच्या विचारांकडे, भगव्या झेंड्याच्या विचारांकडे, राष्ट्रभक्तीच्या विचारांकडे आम्ही आणलं बिगर राजकीय पद्धतीने. भगवा मेळावा घेतला. हे तुम्ही करू शकत नाही म्हणून शिवप्रहारची बराबरी तुम्ही करू शकत नाही म्हणून तुम्ही बदनामी करू राहिले. तसंच त्याच्यासोबतच आम्ही त्या औरंगचं नाव गाडण्यासाठी, औरंग्याचं नाव गाडण्यासाठी, छत्रपती संभाजीनगर नाव त्या ठिकाणी करण्यासाठी संभाजीनगर नामकरण मोहीम राबवली. त्या मोहिमेमध्ये आम्ही जवळपास 250 कार्यक्रम केले. 250 कार्यक्रम 6 महिने संभाजीनगर जिल्ह्यात मुक्काम केला. घरदार परिवार सोडून तिथं आम्ही कष्ट केले, मेहनत केले. एखाद्या पोराला जसं पोरीचं येड लागतं त्या पोरीच्या मागं सकाळ संध्याकाळ हिंडतो, तसं आम्हाला शंभू छत्रपतींचं येड लागलं. ते नाव शंभू छत्रपतींचं पवित्र नाव लावायचं येड लागलं आणि औरंग्याचं नाव गाडलं गेलं पाहिजे. तो काय एपीजे अब्दुल कलामांसारखा राष्ट्रभक्त नाही. औरंगे हा शत्रू होता, हिंदवी स्वराज्याचा मारेकरी होता, शंभू छत्रपतींचा दुश्मन होता, शिवछत्रपतींचा. त्याचं नाव गाडण्यासाठी 250 कार्यक्रम केले. त्या जिल्ह्यात मुक्कामी राहिलो. 12 लाख रुपये खर्च आला आणि एवढं सगळं आम्ही त्या ठिकाणी केलं. कोणती राजकीय अपेक्षा, कोणतं पद नाही, उमेदवारी नाही, काही नाही, काही नाही. एक योगदान होतं शंभू छत्रपतींच्या चरणी, एक आदरांजली होती, त्यासाठी आम्ही केलं. हे तुमच्याकडून होऊ शकत नाही. 6 महिने मुक्काम करणं, सकाळी सकाळी लवकर उठून कार्यक्रम घेणं गावागावात, संध्याकाळी कार्यक्रम घेणं, हे शिवप्रहारची बराबरी तुमच्याकडून होऊ शकत नाही म्हणून तुम्ही बदनामी करू राहिले. लक्षात घ्या. पुढचं सांगतो. लेकी बाळींच्या रक्षणासाठी लवजाच्या विरोधात पहिला मोर्चा आम्ही काढला शिवप्रहारनी. महाराष्ट्रातला पहिला मोर्चा 9 ऑगस्ट 2021 साली शिवप्रहारनी काढला. या श्रीरामपूर शहरामध्ये आमच्या पोरांवर गुन्हे दाखल. त्याच्यामध्ये अजून मोर्चा काढले मुलींसाठी, आपल्या लेकी बाळींसाठी. शिवछत्रपतींची लेख आहे, 18 पगड जातीची लेख ही शिवछत्रपतींची लेख आहे. तिच्या रक्षणासाठी आम्ही उतरणार. मुल्ला कटरच्या विरोधात मोर्चा काढला. जो सैतान 30-30, 25-25 पोरीला नासवतो त्याच्या विरोधात आम्ही मोर्चा काढला. आम्ही संघर्ष केला, आम्ही गुन्हे घेतले, लेकी बाळींसाठी जनजागृती केली. 150 पेक्षा जास्त प्रकरण आम्ही स्वतः वैयक्तिक हाताळले. अनेक मुलींना या जाळ्यातून बाहेर काढलं. आता हे काय मुलींचे नाव आम्ही जगजाहीर नाही करू शकत. काही काही काम असे जगाला सांगायचे नसतात, ते आपले नीतिमत्तेच्या बळावर करायचे असतात. हे आम्ही केलं. मग ही बराबरी तुम्ही आमची करू शकत नाही म्हणून बदनामी करू राहिले. खरा बदनामी, काही फरक पडत नाही. आम्ही 12 जिल्ह्यात जनजागृतीचे कार्यक्रम घेतले. भवानी रक्षा मोहीम राबवली. 12 जिल्ह्यामध्ये आम्ही जनजागृतीचे कार्यक्रम केले आणि या भवानी रक्षा मोहीम मध्ये आम्ही अनेक मुलींना, महिलांना, अनेक माणसांना समजून सांगितलं हा विषय कसा घडतो, कसं त्या ठिकाणी या षडयंत्रात अडकवलं जातं, कसे धर्मांतर होत्या, कसं त्या ठिकाणी तुमचं आयुष्य त्या ठिकाणी नरकात जातं. जनजागृती केली, अनेक मुली वाचल्या. मुंबईला आंदोलन केलं महिनाभर. मुंबईला प्रदेशाध्यक्ष त्या काळचे, ते आज मंत्री आहे बावनकुळेजी, ते आले होते तिथं आंदोलन सोडवायला. महिनाभर आंदोलन केलं मुंबईला का लवजाच्या विरोधात कायदा झाला पाहिजे. आज जो कायदा बनतोय ना, लोक बोंबला ते आम्ही केलं. आम्ही झटलो त्याच्यावर. 4-5 महिने आम्ही भवानी रक्षा मोहीम राबवली होती. तेव्हा आज ते त्या ठिकाणी कायदा बनलेला आहे लवजाच्या विरोधातला. शिवछत्रपतींचं स्मारक, श्रीरामपूर शहरातलं शिवछत्रपतींचं स्मारक, 72 कार्यक्रम आम्ही केले. 72 शिवछत्रपतींच्या स्मारकासाठी श्रीरामपूर शहर तालुक्यात 72 जनजागृतीचे कार्यक्रम केले. श्रीरामपूर जिल्ह्यासाठी आम्ही त्या ठिकाणी त्याच्यासोबत हा विषय घेतला होता, कार्यक्रम केले. विराट मोर्चा काढला. गावागावात जाऊन जनजागृती केली का छत्रपती जेव देश धर्म शेती माती संस्कृती गाय आणि माय ज्यांच्यामुळे राहिली त्या शिवछत्रपतींचं अस्तित्व या श्रीरामपूर शहरात असलं पाहिजे. कारण आमचं अस्तित्व त्यांच्यामुळे, म्हणून त्यांचं अस्तित्व शहरात पाहिजे.
आज ते स्मारक पूर्ण झालं. 59 दिवस आम्ही आंदोलन केलं. 59 दिवस रक्ताने त्या ठिकाणी रक्त अर्पण केले, केश अर्पण केले शिवछत्रपतींसाठी. ही बरोबरी तुम्ही करू शकत नाही म्हणून बदनामी करू राहिले. बदनामी करा, बदनामी करा. ही बरोबरी एकदा करून दाखवा, मग समजून तुम्हाला या कार्य करायला किती दम लागतो, हे कार्य त्या ठिकाणी पुढे न्यायला किती दम लागतो, किती संघर्ष त्या ठिकाणी या कार्यामध्ये आहे. आम्हाला काही फरक पडणार नाही तुमच्या बदनामी. आम्ही त्या ठिकाणी लढाई लढत राहू, आम्ही संघर्ष करत राहू. मी तुम्हाला मुख्य मुख्य मुद्दे सांगितले. बाकीचे असे कितीतरी काम आहे शिवप्रहारचे जे प्रकाश होतात त्या ठिकाणी आम्ही कधी आणले नाही. कामगारांसाठी आंदोलन केलं प्रभा डेअरीच्या समोर. त्या जवळपास 400 कामगारांना न्याय दिला. आम्ही 6 दिवस आमरण उपोषण केलेलं होतं त्या कामगारांसाठी. कारण शेतकरी कष्टकरी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार. त्याच्यासाठी आम्ही झटत राहणार, संघर्ष करत राहणार. जोपर्यंत या शरीरामध्ये श्वास चालू आहे तोपर्यंत शिवछत्रपतींच्या चरणी या शिवकार्याची आदरांजली आम्ही वाहत राहू. शेवट जाता जाता एक सांगतो, तुम्हाला बदनामी करायची, कोणाला काय करायची करा, आम्हाला काही फरक पडणार नाही. शिवछत्रपतींच्या चरणी आमची सेवा अर्पण होत राहील, होत आहे आणि आम्ही त्या ठिकाणी करत राहू. अजितदादा, स्वर्गीय अजितदादा म्हणाले होते का कोणाला काय माझी बदनामी करायची करा, मला काय भोकं पाडणार नाही, मी माझ्या कार्यातून उत्तर देत राहील. आणि तेच आम्ही आमच्या जीवनामध्ये आत्मसात केलेलं आहे. शेवट जाता जाता एक सांगतो, तुम्ही माझी बदनामी करू राहिली. तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही तुमच्या परिवारातल्या लहान लहान पोरांना विचारा जे बदनामी करता येते. तुमचे लहान लहान पोरांना तुम्ही तुमच्यासारखं किंवा तुमच्या आकासारखं बनवणार आहे का? तुमच्या पोरांना तुम्ही तुमच्यासारखं तुमच्या आकासारखं बनवणार नाही. तुम्ही तुमच्या पोरांना म्हणता माझ्यासारखं बना, एमपीएससी मध्ये पास आहे मी, एमपीएससी महाराष्ट्रातली सगळ्यात अवघड परीक्षा ओपन मधून पास आहे. अधिकारी बनायला सांगता तुम्ही, तुमच्यासारखं बनायला नाही सांगता. याच्यातच समजून दा. धन्यवाद. जय श्रीराम, जय शिवराय, हर हर महादेव.